निवडणूक आयोग हा भाजपाची शाखा झाल्याचा आरोप प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला आहे. तपासणी फक्त उद्धव ठाकरेंचीच का होते, इतरांची का नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी येथे ते मूर्तिजापूर मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्रात आमचं सरकार बनणार असल्याचा दावा यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे. यावेळी नायक चित्रपटातल्या अनिल कपूरसारखं काम प्रहारचा मुख्यमंत्री करेल असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात रवी राणा यांनी महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला आहे. मात्र तेच राणा बडनेरा मतदारसंघात स्वतःला महायुतीचे उमेदवार सांगत असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे. दरम्यान भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे या प्रचारावर बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार केला आहे. अनेकांना देश तोडायचा आहे, मात्र आम्ही जोडणारे आहोत, आम्ही जोडण्याचं काम करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. राणानं दर्यापूरमध्ये माणसं उभे केले अभिजित अडसूळच्या विरोधात आणि इकडे सेनेचे मतं घेतोय, स्वतः माणूस उभा करतोय. तर एकंदरीत आम्ही पाहतो हे एकमेकाचे तंगडे वळण्याचं काम सुरू आहे. आघाडी असू दे का युती असू दे. आणि मग आमची महाशक्ती पक्की आहे, कोणी मिठाचा खळा टाकणार नाही आणि या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याच्यानं हे सगळी आघाडी आणि युती पूर्ण बिघाडी होईल. महाशक्तीची सरकार येणार. मला वाटतं मग सगळ्यातच तपासलं पाहिजे ना. उद्धवजीची तुम्ही बॅग तपासता तर मग बाकीच्या गाड्या तपासत ना तुम्ही, हे गलत आहे. म्हणजे निवडणूक आयोग हे करत आहे का, पार्शलिटी करत आहे का? पार्टीचंच झालं आहे, निवडणूक आयोगच पार्टीचं झालं आहे. देशातली लोकशाही संपली. संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून लावून तोडण्याचा जो प्रयत्न होत आहे हे चुकीचं आहे. निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे. उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात गोटे घेईल. बच्चूकडूंना नायक व्हायचं का महाराष्ट्राचा? 15 आमदार तुम्ही कोणाला नायक म्हणजे अनिल कपूर सारखा नाही, त्याचा आहे पण पूर्ण 5 वर्षासाठी पूर्ण 5 वर्ष सरकारच आमची बनवणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं का छोट्या पक्षाचं सरकार येणार आणि एकंदरीत सगळे एकमेकाचे पाय ओढत आहे आणि त्या पाय ओढण्यामध्ये आमचा व्यवस्थित आम्ही त्याचा गेम लावणार आहोत. आणि मी सांगतो चित्र अतिशय चांगलं आहे. किमान प्रहारनं 40 सीटा उभ्या केल्या, आम्ही 10-15वर आघाडी घेत आहोत आणि निर्णय आमच्या बाजूने राहणार. बटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे, याच्याकडे कसं? बटेंगे तो कटेंगे नहीं, हम सबको जोड़ने जा रहे हैं. आप बटेंगे और कटने की बात कर रहे हैं, हम हिंदुस्तान जोड़ने की बात कर रहे हैं. हम हमारे तिरंगा लेके कटने वाले हैं. तुम धर्म को लेकर कटने की बात और फिर लोगों को गुमराह करने की बात कर रहे होंगे तो उसका हम निश्चित करते हैं, क्योंकि चुनाव ये धर्म के राजनीति पर नहीं, जात के मोहर पर नहीं, तो मुद्दे पर होना जरूरी है. त्याच्यासाठी बच्चू कडू लढत आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.